नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर ती काय, तर गोलगळा मी तयार करून घेतलेला आहे. गोलगळ्यावरती ना आपल्याला हे पोटली बटन तुम्ही बघू शकता. त्या पोटली बटन पासून आपण सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. एवढे सारे मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी थर्माकोलच्या गोळ्या वापरलेल्या आहेत आणि त्याच्यापासून सुंदर पोटली बटन तयार केलेलं आहे. तर चला करूया आपण सुरुवात. तर आता आपण मार्किंग करून घेतलेलं आहे मी 1-1 इंचावरती, म्हणजे जेणेकरून कमी जास्त होणे आणि आपला अंदाज पण चुकू नये. तर बघू शकता तुम्ही 1-1 इंचावरती, किंवा तुम्हाला जवळजवळ लावायचं असेल तर अर्धा इंचावर पण घेऊ शकता. असं शिस्तीत पोटली बटन लावून घ्या. याला तुम्ही सिंगल फूटचा वापर केला तरी पण चालतो, पण मी आता सिंगल फूटचा वापर नाही केलेला आहे. हे एक्स्ट्राचं कापड झालंय ना, ते नंतर आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर बघू शकता किती छान पद्धतीनं आपल्या अशी पोटली बटन लागल्या गेलेले आहेत. तर हे पोटली बटन तुम्ही कुठल्याही गळ्यावरती लावू शकता, म्हणजे चौकोनी असू दे, पान असू दे, व्ही असू दे, ग्लास गळा असू दे किंवा हंडी गळा असू दे, कुठल्याही प्रकारचा गळा करून तुम्ही त्याच्यावरती असे सुंदर पोटली बटन लावू शकता. तर बघू शकता सिंगल फूटचा तर तुम्हाला शक्य नसेल ह्या डबल फूटवर लावायचं, तर तुम्ही सिंगल फूटवर सुद्धा लावू शकता. पण मी शक्यतो हे जे आहेत ना फूट, हे बदलत बसत नाही. जे आपले शिलाईसाठी वापरते ना रेग्युलर, तेच वापरते. तरी सुद्धा बघू शकता किती फिनिशिंग सहित आपले पोटली बटन लावला गेलेले आहेत. तर बघू शकता ह्या अशा थर्माकोलच्या गोळ्या असतात आणि ते कमी जास्त असतात. त्यातून आपल्याला एकसारखी साईज घ्यावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला पोटली बटन बनवावं लागेल. जर ट्रान्सपरंट कापड असेल तर आपल्याला सेम मॅचिंगचं लावायला लागेल, म्हणजे केशरी ब्लाऊज असेल तर आपल्याला केशरी कलरचा लावायला लागेल आणि व्हाईट असेल तर व्हाईट कलरचा. म्हणजे ह्यात खूप सारे कलर असतात, फक्त आपल्याला एकसारखे निवडून घ्यावे लागतात. तर ते तुम्हाला कुठल्याही शिलाईच्या दुकानात किंवा आपलं जे बड्डेचं साहित्य मिळतं त्या दुकानात सुद्धा तुम्हाला थर्माकोलच्या गोळ्या मिळतात. तर मैत्रिणींनो, पोटली बटन कशा पद्धतीनं बनवायचे, हे त्याचे प्रकार किती आहेत, हे सर्व जर तुम्हाला बघायचं असेल, अगदी सोप्या पद्धतीनं पोटली बटन बनवण्याचा जो व्हिडिओ आहे ना, तो माझ्या चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे. नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. अगदी सोप्यातली सोपी पद्धत मी दाखवलेली आहे, त्यातले प्रकार पण मी दाखवलेले आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं तुम्ही पोटली बटनची डिझाईन नक्की बनवू शकता. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.